नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TY.BCOMमध्ये ॲडमिशन घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. मी प्राध्यापक SP जाधव, वाणिज्य विभाग. यावर्षी TYला जे 4 सब्जेक्ट कंपल्सरी आहेत त्यात नवीन सब्जेक्ट जो आहे त्याचं नाव आहे ऑडिटिंग अँड टॅक्सेशन. या ऑडिटिंग आणि टॅक्सेशनची आपण तुम्हाला याच्या अगोदर ओळख नाही. हा TYला या ठिकाणी पहिल्यांदाच येतो. TY आणि MCOM या दोन्ही वर्षाला ऑडिट आणि टॅक्स हा विषय महत्त्वाचा विषय या ठिकाणी तुम्हाला आहेत. मग याचा पहिल्या फर्स्ट टर्मला फक्त ऑडिटिंग म्हणजे थेरॉटिकल पार्ट आहे आणि सेकंड टर्मला टॅक्सेशन या ठिकाणी आहेत. मग आता या ऑडिटिंगमध्ये नेमकी काय काय सिलेबस आहे तो आपण सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी बघू. सगळ्यात पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग अँड ऑडिट प्रोसेस. या टॉपिकमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर या टॉपिकमध्ये आपल्याला ऑडिट या शब्द आला कसा, या ऑडिट या शब्दाची उत्पत्ती झाली कशी, ऑडिट म्हणजे नेमकी काय, ऑडिटचे काय फायदे, ऑडिटचे टाईप किती आहे, ऑडिटचं उद्दिष्ट काय आहे, त्याचा स्कोप काय, हे सगळ्या गोष्टी या पहिल्या टॉपिकमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. थोडक्यात इंट्रोडक्शन म्हणजे ऑडिटची सगळी काही ओळख, त्याचे फायदे तोटे हे सगळे या पहिल्या टॉपिकमध्ये आपल्याला ऑडिटच्या इंट्रोडक्शन टू प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग अँड ऑडिट प्रोसेस यामध्ये बघायचं आहे. दुसरा जो काही टॉपिक आहे त्याचं नाव आहे चेकिंग, व्हाउचिंग अँड ऑडिट रिपोर्ट. चेकिंग करणं म्हणजे तपासणी करणं, व्हाउचिंग करणं म्हणजे प्रमाणन करणं आणि ऑडिट रिपोर्ट देणं म्हणजे ऑडिटचा अहवाल देणं. मग बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये काय काय चेकिंग केलं जातं, आपण जे अकाउंटिंग बुक्स लिहितो त्याच्यामध्ये काय चेकिंग केलं जातं, एखादी जर्नल एंट्रीज त्याच्यात टाकलेली आहे पण ती एंट्रीज आली कशावरून, त्याचं या ठिकाणी प्रमाणन करणं म्हणजे व्हाउचिंग करणं. आणि हे सगळं बघून ऑडिट रिपोर्टमध्ये सत्य आणि योग्य परिस्थिती दाखवणं हे या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे. तिसरा जो काही टॉपिक आहे त्याचं नाव आहे कंपनी ऑडिटर. कंपनी ऑडिटर, कंपनीचा ऑडिटर हा कसा, म्हणजे याची क्वालिफिकेशन काय असली पाहिजे, कोणाला कंपनीचं ऑडिटर होता येतं आणि कोणाला होता येत नाही, झाल्यानंतर त्याला कुठले राईट्स असतात, हे सगळ्या गोष्टींची माहिती या ठिकाणी या कंपनी ऑडिटर या टॉपिकमध्ये आपल्याला बघायची. कंपनी ऑडिटरचे राईट्स काय, त्याच्या ड्युटीज काय, त्याच्या लायबिलिटीज कोणकोणत्या, त्याची क्वालिफिकेशन काय, त्याची डिस्क्वालिफिकेशन काय, त्याची अपॉइंटमेंट कशी केली जाते, या संदर्भामधली सगळी माहिती या कंपनी ऑडिटर या टॉपिकमध्ये आपल्याला बघायची. चौथा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे टॅक्स ऑडिट. हा थोडा टॅक्सेशनच्या रिलेटेड टॉपिक आहेत. म्हणजे थोडक्यात इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 नुसार हा टॅक्स ऑडिट हा टॉपिक या ठिकाणी आहेत. तो आपण तो टॉपिक सुरू झाल्यानंतर त्याच्या बाबतीतली बरीच व्यवस्थित माहिती तुम्हाला दिली जाईल. टॅक्स ऑडिट म्हणजे काय, टॅक्स ऑडिट कोणाला करावं लागतं, कशासाठी केलं पाहिजे, या संदर्भामधली सगळी माहिती या टॉपिकमध्ये आपल्याला टॅक्स ऑडिटमध्ये या ठिकाणी बघायची आहे. आणि शेवटचा जो टॉपिक आहे 5 नंबरचा लास्ट, त्याचं नाव आहे ऑडिट ऑफ कॉम्प्युटराइज सिस्टीम. कॉम्प्युटराइज सिस्टीमचं ऑडिट या ठिकाणी कसं केलं जातं. आता अलीकडच्या काळात आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी जे बुक्स ऑफ अकाउंट्स लिहिले जातात ते सगळे कॉम्प्युटराइज आहे. आता सगळे मॅक्झिमम जण टॅलीमध्येच काम करतात, मॅन्युअली अकाउंटिंग कोणी करत नाही. मग कॉम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये चुका होण्याची शक्यता कमी असते, पण तरी चूक होतच नाही असंही नाही. आणि म्हणून या दृष्टिकोनातून कॉम्प्युटराइज ऑडिट सिस्टीम काय आहे त्या संदर्भामधली सगळी माहिती आपल्याला या टॉपिकमध्ये या ठिकाणी बघायची. तर असा एकंदरीत 5 टॉपिक पहिल्या टर्ममध्ये, फर्स्ट टर्ममध्ये आपल्याला या ठिकाणी बघायचे. तर आता या ठिकाणी पहिला जो टॉपिक आहे त्याचं इंट्रोडक्शन ऑफ ऑडिट अँड प्रोसेस ऑफ ऑडिट.
याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर या पहिल्या टॉपिकमध्ये आपल्याला ओरिजिन अँड मिनिंग ऑफ ऑडिट. ऑडिट या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, ऑडिट हा शब्द आला कसा, कुठून आला, त्याचा अर्थ काय, त्याचं डेफिनेशन वेगवेगळ्या तज्ज्ञांनी काय केलेले आहे ते आपल्याला या मिनिंग ऑफ ऑडिट किंवा इंट्रोडक्शन ऑफ ऑडिटमध्ये बघायचं आहे. मग या ऑडिट या शब्दाची उत्पत्ती झाली कशी, आला कसा हा ऑडिट शब्द. बिफोर द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन द साईज ऑफ द बिझनेस इज व्हेरी स्मॉल. औद्योगिक क्रांती होण्याच्या अगोदर बिझनेस जे होते ते छोट्यात छोटे बिझनेस होते. बिझनेस या ठिकाणी अतिशय छोटे होते, म्हणजे बिझनेसमध्ये व्यवसायाचा एकच व्यापार होता. या ठिकाणी एकच मालक असायचा, ज्याला आपण एकल व्यापारी पद्धत म्हणतो किंवा ज्याला आपण सोल ट्रेडर म्हणतो किंवा ज्याला आपण प्रोप्रायटरशिप म्हणतो. व्यवसायाचा मालक फक्त एकच असायचा, कारण बिझनेसच छोटे होते, ट्रान्झॅक्शनही छोटे होते. आणि म्हणून या ठिकाणी वन मॅन शो बिझनेस असल्यामुळे ॲज अ रिझल्ट वन मॅन कॅन मॅनेज द बिझनेस अँड कीप द रेकॉर्ड्स ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट हिमसेल्फ. तोच व्यक्ती या ठिकाणी बुक्स ऑफ अकाउंट लिहायचा, तोच व्यक्ती सगळ्या या ठिकाणी त्याचे बुक्स ऑफ अकाउंट लिहायचा, ट्रान्झॅक्शनही तोच बघायचा, सगळ्या गोष्टी या ठिकाणी तोच बघायचा, कारण कुठल्याही पद्धतीची औद्योगिक क्रांती झाली नव्हती. आणि साईज ऑफ बिझनेस एकदम स्मॉल असल्यामुळे या ठिकाणी त्यावेळेस जी सिस्टीम वापरली जायची ती सिस्टीम होती अकाउंटची सिंगल एंट्री सिस्टीम, जिला आपण इनकम्प्लीट रेकॉर्ड्स म्हणतो. बुक्स ऑफ अकाउंट्स लिहिण्याचं कुठलंही नॉलेज त्या व्यक्तीला नसायचं. मग या ठिकाणी ही जी काही सिस्टीमनी बुक्स ऑफ अकाउंट लिहिले जायचे, ते सिस्टीमने लिहिणारे बुक्स ऑफ अकाउंट्स एका तज्ज्ञ व्यक्तीला या ठिकाणी वाचून दाखवलं जायचं. ऑडिट या शब्दाची उत्पत्ती जी झाली आहे ती उत्पत्ती ऑडिट द लॅटिन वर्ड फ्रॉम अडायर. अडायर मीन्स टू हिअर. अडायर या शब्दापासून त्याची उत्पत्ती झाली. अडायरचा अर्थ होतो टू हिअर. टू हिअर मीन्स ऐकणे. जी व्यक्ती बुक्स ऑफ अकाउंट लिहायची ती व्यक्ती एका तज्ज्ञ व्यक्तीला या ठिकाणी आपले बुक्स ऑफ अकाउंट्स वाचून दाखवायची. आणि तज्ज्ञ व्यक्ती ही कॅन गिव्ह द ओपिनियन अबाउट द बुक्स ऑफ अकाउंट्स. आणि ती तज्ज्ञ व्यक्ती या ठिकाणी ते बुक्स ऑफ अकाउंट्सवर आपला स्वतःचा ओपिनियन द्यायचे, आपले मत द्यायचे. मग जी व्यक्ती बुक्स ऑफ अकाउंट लिहायची ती व्यक्ती काय करायची, या ठिकाणी जी व्यक्ती तज्ज्ञ आहे, एक्सपर्ट पर्सन आहे, त्या पर्सनला, त्या व्यक्तीला ते बुक्स ऑफ अकाउंट वाचून दाखवायची. आणि ती तज्ज्ञ व्यक्ती ही कॅन हिअर, म्हणून या ठिकाणी तो ऐकायचा. आणि हिअर शब्दाला लॅटिन वर्ड आहे अडायर, म्हणून ऑडिट या शब्दाची उत्पत्ती लॅटिन वर्ड अडायर या शब्दापासून या ठिकाणी झाली. अडायर या शब्दावरून, अडायरचा अर्थ काय, टू हिअर. टू हिअर म्हणजे ऐकणे, आणि त्याच्यावरून ऑडिट हा शब्द या ठिकाणी त्याची उत्पत्ती या ठिकाणी झाली. मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे अकाउंटचं जनक कोण आहे, तर अकाउंटचं जनक या ठिकाणी ज्याला आपण लुका पॅसिव्हली हे अकाउंटचे जनक आहे, की ज्यांनी 1494 डबल एंट्री सिस्टीमचा शोध लावला. आपल्याला माहिती सिंगल एंट्री सिस्टीम ही या ठिकाणी तिथं फक्त याचा एकच इफेक्ट दिला, तो अकाउंटचा सेकंड इफेक्ट दिला जात नाही, म्हणून ती इनकम्प्लीट सिस्टीम आहे. ती सिस्टीम आजच्या काळात वापरू शकत नाही. मग लुका पॅसिव्हली या व्यक्तीने, या तज्ज्ञाने या ठिकाणी या डबल एंट्री सिस्टीमचा शोध लावल्यानंतर आफ्टर द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाल्यानंतर, या ठिकाणी औद्योगिक क्रांती झाल्यानंतर व्यवसायाचा जो व्याप आहे हा झपाट्यानं वाढत गेला. व्यवसायाचा व्याप वाढल्यामुळे आफ्टर द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन रिझल्टेड इन लार्ज स्केल ऑफ बिझनेस, expansion of trade and commerce and creation of world market. बिझनेसमध्ये एक्सपान्शन झालं, विस्तीर्ण स्वरूपाचे बिझनेस झाले. अँड द मॅनेजमेंट अँड द ओनरशिप कॅन बी सेपरेटेड. मालक आणि व्यवस्थापन हे दोघं एकमेकापासून या ठिकाणी लांब गेले.
व्यवसायाचे मालक हे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरले गेले आणि त्यातूनच जॉईंट स्टॉक कंपनीचा जन्म झाला. ज्या व्यक्तीने कंपनीचा भाग विकत घेतला ती व्यक्ती कंपनीचा कायदेशीररित्या मालक झाली, पण हू रिसाइड्स ॲट अ डिस्टन्स प्लेस, ते देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरल्यामुळे त्यांनी गुंतवलेला जो फंड्स आहे ते ही जॉईंट स्टॉक कंपनी व्यवस्थित वापरती किंवा नाही याच्यासाठी या ठिकाणी मॅनेजमेंट आणि ओनरशिप या दोघांमध्ये डिफरन्स झाला आणि म्हणून आपल्यापैकीच काही व्यक्तींना त्यांनी मॅनेजमेंटवर या ठिकाणी निवडून दिलं आणि त्याच्यामधून ऑडिट ह्या ठिकाणी जन्माला आला. आपण या ठिकाणी जे पैसे गुंतवलेले या कंपनीमध्ये किंवा एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये पैसे गुंतवलेले हे ह्या जे मॅनेजमेंट हे व्यवस्थित वापरतं किंवा नाही हे बघण्यासाठी या ठिकाणी एका बहिस्थ व्यक्तीची, एका एक्सटर्नल पर्सनची, एका इंडिपेंडंट पर्सनची या ठिकाणी निवड करण्याची आवश्यकता भासली आणि त्याच्यावरूनच ऑडिटरचा जन्म झाला. तिथूनपासून हे ऑडिट या ठिकाणी स्टार्ट झालं. मी या ऑडिटरचा मिनिंग किंवा डेफिनेशन काय आहे तर सगळ्यात एका तज्ज्ञाने या ठिकाणी ऑडिटरची डेफिनेशन केली आहे. त्या तज्ज्ञाचं नाव आहे स्पायसर अँड पेगलर. काय म्हणतो स्पायसर अँड पेगलर? अँड ऑडिट इज सच अन एक्झामिनेशन ऑफ द बुक्स, अकाउंट्स अँड व्हाउचर ऑफ ए बिझनेस as will enable the auditor to satisfy himself that the balance sheet is properly drawn up, to give a true and fair view of the statement of affairs of the business. ऑडिट या शब्द म्हणजे एक्झामिनेशन ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक्स ऑफ अकाउंटचं एक्झामिनेशन करणं, तपासणी करणं. सगळे व्हाउचर्स म्हणजे या ठिकाणी व्हाउचरचा अर्थ नीट लक्षात घ्या. बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये जी एंट्री केली जाते ती एंट्री ज्या पावतीहून किंवा ज्या रिसिप्टून होत असते त्याला व्हाउचर्स असं म्हणतात आणि व्हाउचर्स त्यालाच प्रमाणन म्हणतात ऑफ बिझनेस विच इज सॅटिस्फाय बाय द ऑडिटर, ज्याच्यामुळे ऑडिटरचं सॅटिस्फॅक्शन होतं आणि ऑडिटर ज्या बेसवर या ठिकाणी व्यवसायाची सत्य आणि या ठिकाणी योग्य परिस्थिती दाखवतो त्याला या ठिकाणी ऑडिटिंग असं म्हणतात अकॉर्डिंग टू स्पायसर अँड पेगलर. स्पायसर आणि पेगलरचं मत काय आहे की ऑडिट म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट्सचे सगळे या ठिकाणी बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये जे ट्रान्झॅक्शन नोंदवले त्याचं एक्झामिनेशन करायचं, सगळे व्हाउचर तपासायचे. कोण तपासतं? ऑडिटर. ऑडिटरनी तपासल्यानंतर त्याचं सॅटिस्फॅक्शन झालं, त्याचं समाधान झालं तर त्या बुक्स ऑफ अकाउंट्सबाबत या ठिकाणी एक चांगली ट्रू आणि फेअर व्ह्यू, चांगली सत्य बुक्स ऑफ अकाउंटची आणि योग्य अशी परिस्थिती दाखवणं म्हणजेच या ठिकाणी ऑडिट होय. दुसरे जे काही तज्ज्ञ आहे त्यांचं नाव आहे बोस. त्या बोस यांनी या ठिकाणी जी काही डेफिनेशन केलेली आहे, audit may be said to be verification of the accuracy and correctness of the books of accounts. Accuracy and correctness of the books of accounts by independent person qualified for the job. Audit म्हणजे काय? व्हेरिफिकेशन करणं म्हणजे मूल्यमापन करणं. कशाचं? ॲक्युरेसी म्हणजे अचूकता. बुक्स ऑफ अकाउंटची जी अचूकता आहे त्याचं व्हेरिफिकेशन करणं. कोणाकडून? बाय इंडिपेंडंट पर्सन, ज्या व्यक्तीचा त्याच्याशी बुक्स ऑफ अकाउंट्स लिहिण्याशी काही संबंध नाही. हू क्वालिफाईड फॉर द जॉब, ती व्यक्ती त्याच्यासाठी क्वालिफाईड आहे, त्याचा बुक्स ऑफ अकाउंट्स लिहिण्याशी कुठलाही संबंध नाही. हू इज नॉट एनी वे कनेक्टेड विथ द प्रिपरेशन ऑफ सच अकाउंट्स, जो अकाउंट्स लिहिण्यामध्ये त्याचा काही संबंध नाही. जी व्यक्ती त्याच्यासाठी क्वालिफाईड आहेत, ज्या व्यक्ती ही इंडिपेंडंट आहे, जी व्यक्ती एक्सटर्नल आहे, तिचा बुक्स ऑफ अकाउंट लिहिण्याशी काही संबंध नाही. ज्या व्यक्तीशी स्टाफचं या ठिकाणी म्हणजेच बिझनेसमनचा जो स्टाफ असेल, कंपनीचा जो स्टाफ असेल त्याच्याशी कुठलंही संगनमत नाही, अशा व्यक्तीकडून बुक्स ऑफ अकाउंट्स या ठिकाणी तपासून घेणं, बुक्स ऑफ अकाउंटची ॲक्युरेसी व्हेरिफिकेशन करणं म्हणजे ऑडिट, असं या ठिकाणी या बोस यांनी या ठिकाणी डेफिनेशन केलेली.
मी या दोन्ही डेफिनेशनमध्ये एकच अर्थ निघतो का बुक्स ऑफ अकाउंटचं चांगल्या पद्धतीने तपासणी करणं, व्हाउचर्स तपासणं, रेकॉर्ड केलेली बुक्स ऑफ अकाउंट्स या ठिकाणी ते त्याच्यामध्ये त्याची सत्यता पडताळून बघणं, अशा व्यक्तीकडून बुक्स ऑफ अकाउंट्स तपासून घ्यायचे का ज्याचा बुक्स ऑफ अकाउंट्स लिहिण्याशी कुठलाही संबंध नाही, जो या व्यवसायाच्या कनेक्टिव्हिटीमध्ये नाही, जो इंडिपेंडंट पर्सन आहे, त्याचा बुक्स ऑफ अकाउंट लिहिण्यासाठी कुठलाही संबंध नाही, जो या जॉबसाठी म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट तपासण्यासाठी क्वालिफाय आहे, अशा व्यक्तीकडून बुक्स ऑफ अकाउंट्स तपासून घेणं म्हणजे ऑडिट करणं असा त्याचा क्लिअरली अर्थ या ठिकाणी होतो. आता या ऑडिटचे ऑब्जेक्ट्स काय, तर महत्त्वाचे 2 ऑब्जेक्ट्स आहे. फर्स्ट मेन ऑब्जेक्ट अँड सेकंड सेकंडरी ऑब्जेक्ट. आता किंवा सबसिडरी ऑब्जेक्ट. आता मेन ऑब्जेक्ट काय आहे नीट लक्षात घ्या. तर मेन ऑब्जेक्ट काय, टू चेक each and every items of the books of accounts and give the true and fair position of the books of accounts. Auditor check each and every items of the books of account, profit and loss account, balance sheet, financial position, financial statement, हे सगळं तो तपासतो आणि त्या व्यवसायाची सत्य आणि योग्य परिस्थिती या ठिकाणी दाखवतो. हे पहिलं ऑब्जेक्ट, हे पहिलं मेन ऑब्जेक्ट या ऑडिटचं या ठिकाणी सांगता येईल. तर सेकंडरी जे काय ऑब्जेक्ट्स आहे किंवा त्याला आपण सबसिडरी ऑब्जेक्ट्स म्हणतो, ते म्हणजे टू डिटेक्ट एरर्स अँड फ्रॉड्स. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अलीकडच्या काळात महत्त्वाचं ऑब्जेक्ट हेच मानलं जातं, टू डिटेक्ट एरर्स अँड फ्रॉड्स. सगळ्या पद्धतीच्या चुका आणि फ्रॉड्स म्हणजे अफरातफर काढून टाकणं हे महत्त्वाचं या ठिकाणी ऑडिटचं ऑब्जेक्ट आहे. अलीकडच्या काळात ऑडिटचं सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्ट आहे. कोणताही बिझनेसमॅन, कुठलीही कंपनी किंवा कोणी पण ऑडिट का केलं जातं, त्याचं मेन रिझन असतं का जर काही चुका झालेल्या असतील बुक्स ऑफ अकाउंट्स लिहिताना किंवा कोणी काहीतरी एखाद्या स्टाफनी या ठिकाणी जे काही फ्रॉड्स केला असेल, तर अशा वेळेला अशा पद्धतीच्या चुका आणि फ्रॉड्स काढून टाकण्यासाठी या ठिकाणी ऑडिट केलं जातं. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्ट या ठिकाणी या 2 ऑब्जेक्टमध्ये सेकंडरी ऑब्जेक्ट या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मग आता या चुका काढून टाकायच्या, पण मग चुका म्हणजे नेमकी कुठल्या चुका असतात, एररचे टाईप्स काय. फर्स्ट पहिला टाईप एररचा एरर्स ऑफ ओमिशन. एरर्स ऑफ ओमिशन म्हणजे काय, विसरचूक. एखादा ट्रान्झॅक्शन जर 100% टाळला गेला, दिस ट्रान्झॅक्शन फुल्ली ओमिटेड, होल्ली ओमिटेड कॅन नॉट बी अफेक्टेड ऑन दी ट्रायल बॅलन्स. समजा आपण माल घेतला किंवा माल विकला, एखाद्या पार्टीला माल विकला, एंट्री का होईल, पार्टी अकाउंट डेबिट टू सेल्स. पण आपण पार्टीलाही डेबिट केलं नाही आणि सेल्सला क्रेडिट केलं नाही, कॅन नॉट अफेक्टेड ऑन दी ट्रायल बॅलन्स. अशा पद्धतीची चूक ट्रायल बॅलन्सवर इफेक्ट करत नाही. म्हणजे ट्रायल बॅलन्स या पद्धतीमध्ये ट्रायल बॅलन्स तुमचा टॅली होऊ शकतो. 10,000 रुपयाचा माल विकला, तुम्ही सेल्सला क्रेडिट केलं नाही, पार्टीला डेबिट केलं नाही. मग सेल्सला क्रेडिट केलं नाही, पार्टीला डेबिट केलं नाही म्हटल्यानंतर त्याची एंट्रीच झाली नाही. म्हणजेच ही चूक काय आहे या ठिकाणी, विसर चूक आहे. तुम्ही होल्ली ओमिट केला, 100% ट्रान्झॅक्शन तुम्ही टाळून दिला, 100% टाळून दिला म्हटल्यानंतर दिस टाईप ऑफ एरर्स इज कॉल्ड ॲज अ एरर्स ऑफ ओमिशन. एरर्स ऑफ ओमिशन याचा अर्थ या ठिकाणी विसरचूक. या विसरचूक किंवा जर समजा ही चूक केव्हा लक्षात येऊ शकते, इफ इट इज ओमिटेड पार्टली. जर अशा पद्धतीचा ट्रान्झॅक्शन पार्टलीच ओमिट केला, समजा ते या ठिकाणी 10,000 रुपयाचा माल विकला तुम्ही आणि त्याच्यातलं पार्टीला डेबिट 10,000चं केलं पण सेल्सला क्रेडिट 10,000चं केलं नाही, तर अशा वेळेला पार्टली ओमिटेड जर झाला तर निश्चितच त्याचा परिणाम ट्रायल बॅलन्सवर होऊ शकतो. आणि ट्रायल बॅलन्सवर होऊ शकतो म्हटल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीची चूक ताबडतोब लक्षात येते. अशी जी काही चूक आहे त्या चुकीला या ठिकाणी म्हणतात एरर्स ऑफ ओमिशन, म्हणजे विसर चूक. दुसरा जो टाईप आहे तो म्हणजे या ठिकाणी एरर्स ऑफ कमिशन. एरर्स ऑफ कमिशन म्हणजे काय, नजर चूक. जी चूक आपल्या नजरेने होते या ठिकाणी. दिस टाईप ऑफ एरर्स मे बी अगाईज क्रिएटेड फॉर रॉंग कॉस्टिंग, रॉंग पोस्टिंग, कॅरी फॉरवर्ड, एक्सटेन्शन्स.
आजचा क्लोजिंग बॅलन्स 10,000 रुपये होता, पण उद्या तो ब्रॉडडाऊन करताना 1,000 घेतला गेला किंवा 1,00,000 घेतला गेला, तर कॅरी फॉरवर्डमध्ये चूक झाली, चुकीची पोस्टिंग केली. एका अकाउंटला डेबिट द्यायच्या ऐवजी दुसऱ्या अकाउंटला या ठिकाणी डेबिट केलं. पैसे कल्याणकरकडून आले होते, कळवणकरला या ठिकाणी क्रेडिट केलं. म्हणजे अशा पद्धतीची चूक झाली. मग अशा पद्धतीची चूक झाली तर याला म्हणतात नजर चूक, आणि याचा परिणाम ट्रायल बॅलन्सवर होत नाही. अशा पद्धतीची दिस टाईप ऑफ एरर्स इज कॉल्ड ॲज अ एरर्स ऑफ कमिशन. नेक्स्ट, एरर्स ऑफ प्रिन्सिपल. एरर्स ऑफ प्रिन्सिपल म्हणजे काय? तात्विक चूक. जे अकाउंटंटला कुठल्याही पद्धतीचं वेल व्हर्स्ड असं नॉलेज नसतं. अकाउंट लिहिताना त्याच्या कामामध्ये निष्णांत असला पाहिजे, त्याला अकाउंटिंगचे सगळे प्रिन्सिपल्स तत्व माहीत असले पाहिजे. पण एखादा अकाउंटंट असं की त्याला अकाउंटचे काहीच तत्व समजत नाही. कॅपिटल एक्सपेंडिचरला तो रेव्हेन्यू करतो, रेव्हेन्यूला कॅपिटल एक्सपेंडिचर करतो. ॲक्च्युअल कॅपिटल एक्सपेंडिचर कुठे रेकॉर्ड करायला पाहिजे? बॅलन्स शीटच्या ॲसेटला. एखादी ॲसेट घेतल्यानंतर त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कुठे रेकॉर्ड करायला पाहिजे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पण त्यांनी उलटं करून टाकलं. त्याचा परिणाम या ठिकाणी कशा होत असतो? नेट प्रॉफिटवर परिणाम होईल, पण ट्रायल बॅलन्सवर कुठलाही परिणाम होणार नाही. अशा पद्धतीची जी चूक असते त्याला म्हणतात एरर्स ऑफ प्रिन्सिपल. आणि शेवट असतं ते म्हणजे कॉम्पेन्सेटिंग एरर्स, म्हणजे भरपाईची चूक. एखाद्या अकाउंटला आपल्याला 100 रुपयाचं डेबिट करायचं होतं, त्याच्याऐवजी आपण क्रेडिट करून बसतो त्या अकाउंटला. मग त्याचा इफेक्ट पुन्हा त्याला डेबिट करावा लागतो. तुम्ही 11th असताना रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स नावाचा एक टॉपिक शिकले. एखाद्याला ज्याला डेबिट करायचं चुकून त्याच्याऐवजी क्रेडिट झालं तर ती एंट्री आपल्याला रेक्टिफाय करावं लागते. आठवत असेल तर बघा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी त्यालाच कॉम्पेन्सेटिंग एरर्स म्हणजे भरपाईची चूक असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या एररचे एकंदरीत 4 टाईप या ठिकाणी पडतात. त्याच्यानंतर फ्रॉडचे जे काही प्रकार आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ओके, थँक्यू.